आज आपण काय करतोय, ॲप्लिकेशन ऑफ DF, जो 12th मधला मॅथ्स सेकंड मधला जो 5th टॉपिक आहे तो आज आपण बघतोय. त्याचे सगळे फॉर्म्युले फक्त बघणार आहात. जस्ट फॉर्म्युले फक्त बघतोय मी, HSCचेच फक्त बघतोय, CETचे किंवा JEEचे नाही सांगत. तर चला बघूया कोणकोणते. तर फर्स्ट आहे इथे एरिया अंडर दी कर्व. इथे जर बघायला गेलं तर एरिया अंडर दी कर्व तुम्ही दोन वेने सॉल्व्ह करू शकता. मी इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर इथे जर बघायला गेला तर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती आहे. तर इथे जर या टाईपचा जर तुम्हाला डायग्राम कधी भेटत असेल तर तुम्हाला याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा किंवा त्यासाठी लागणारे कोण कोण आहेत त्या बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे एक दिलेला आहे कर्व कोणाचा, इथे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे आणि दोन लिमिट्स आहेत. म्हणजे तुम्हाला समजा x1 टू x2 तुम्हाला इथं सांगितलं असेल की समजा इथं x इज इक्वल टू 0 नाही, आता इथं घेत x इज इक्वल टू 1 आहे आणि इथं x इज इक्वल टू 3 आहे. तर या दोन ठिकाणी ह्या ज्या दोन लाईन आहेत, x इज इक्वल टू 1 ची पण लाईन होईल, x इज इक्वल टू 3 ची लाईन. तर या आणि हा जो एरिया काय असेल, फॉर एक्झाम्पल मी घेतो इथं y इज इक्वल टू समजा जस्ट मी समजण्यासाठी घेतो x² + 2 काहीतरी असा आहे हा जो कर्व आहे तो. मग याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं रे, इथे एरिया फाइंड आउट करायचा आहे. जर मला एरिया फाइंड आउट करायचा असेल, एरिया अंडर दी कर्व, तर याच्यासाठी काय आहे बघा. एक तर आहे आपल्याकडे इथं कोणता, हा जो आहे इथून इथंपर्यंत आहे आणि याच्यासाठी लिमिट्स जे आहेत ते x1 आणि म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, x ची व्हॅल्यू 3 आहे आणि अजून एक बाउंड झाला पाहिजे कोणी, एक्स ॲक्सिसने पण बाउंड झाला पाहिजे. हा मे बी असा इकडे कुठेतरी असं जात असेल या टाईपमध्ये असं. मी जस्ट फक्त एक एक्झाम्पल म्हणून मी देतो, ठीक आहे असो चला. तर याच्यामध्ये मला जर हा एरिया फाइंड आउट करायचा आहे तर त्यासाठी लागतात काय बघा. एरियाचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवतो मी इथं, x1 टू x2 y dx अलॉंग तुमचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस जर भेटत असेल तर, म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस तुमचे लिमिट्स पाहिजेत दोन. ओके, असं लक्षात ठेवा. मग आता काय करायचं, x1 टू x2 म्हणजे आता इथं x1 ची जी व्हॅल्यू असेल ती 1 असणार आहे, x2 ची व्हॅल्यू असणार आहे ती तुमची किती असेल, इथे 3 असेल आणि मला y ची व्हॅल्यू पाहिजे. हा कर्व जो आहे ना त्याची y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू माझ्याकडे किती येतं x² + 2. तर y च्या जागी x² + 2 टाका, dx आहे. जस्ट इंटिग्रेशन सॉल्व्ह करा. फायनल जे काही आन्सर येईल त्याला मात्र स्क्वेअर युनिट लिहायला विसरू नका, कारण की एरिया आहे. क्लिअर झाला. हा फर्स्ट झाला तुमचा अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. द सेम जर डायग्राम तुमची कुठे भेटली, पॉझिटिव्ह y ॲक्सिस वरती जर भेटली तर नेमकं काय असेल बघूया. बघा आता हा इथे एक आहे, सेम भेटलेला आहे, फक्त हा कुठे भेटलाय तुम्हाला, पॉझिटिव्ह y ॲक्सिस वरती भेटलेला आहे आणि हा जो आहे तो तुम्हाला कुठल्या फॉर्ममध्ये भेटला, x इज इक्वल टू एफ ऑफ वायच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथे जो फॉर्म्युला असतो तो y1 आणि y2 मध्ये, तर y1 टू y2 x dy मध्ये होतो. म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y घ्यावा लागेल इथे. म्हणजे x ची जी व्हॅल्यू असेल y मध्ये ती आधी इथं तुम्हाला लिहावी लागेल आणि तुम्हाला y1 आणि y2 म्हणजे इथली जी समजा y इज इक्वल टू 3 दिला असेल, y इज इक्वल टू इथं 7 दिला असेल, तर 3 to 7 असणार आहे इथे. आणि x ची व्हॅल्यू इथं समजा काय दिला असेल, x² चला असं इक्वल टू 7 असं काहीतरी आहे एखादं इक्वेशन. तर इथं तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी x² इज इक्वल टू किती भेटेल, पहिल्यांदा 7 - y भेटेल. मग x ची व्हॅल्यू काय भेटेल इथं, प्लस मायनस अंडर रूट काय भेटेल इथं 7 - y. तर 7 - y भेटेल इथे, बरोबर आहे, रूटमध्ये भेटेल. आणि अजून एक लक्षात ठेवा, इथं आपण एरिया फाइंड आउट करतो तर एरिया पॉझिटिव्ह आला पाहिजे. त्यामुळे ह्या एरियाला तुम्ही आता प्लस मायनस आहे ना, त्यामुळे इथं घेताना आपण पॉझिटिव्हच घेणार आहे. फायनली जे तुमचं एरियाचा आन्सर येईल ते तर नेहमी पॉझिटिव्हच झालं पाहिजे. ते पण आपण हळूहळू तिकडे पण जाणार आहोत. तर ठीक आहे, चला नेक्स्ट आपण अजून कुठले ग्राफ जर बनत असतील तर त्यासाठी फॉर्म्युले कसे बनतात तेच आपण बघणार आहे. बाकी काय नाही, सेमच कन्सेप्ट असणार आहे. लोअर लिमिट घ्या, अप्पर लिमिट घ्या आणि त्याच्यानुसार काय असणार तुमचं अलॉंग एक्स ॲक्सिस आहे की अलॉंग वाय ॲक्सिस आहे त्याच्यानुसार तुमचा ग्राफ किंवा तुमचा जे एरिया जो आहे त्याचा फॉर्म्युला तयार होत असेल. आता जर वेगवेगळ्या टाईपचे, आता फॉर एक्झाम्पल मी म्हणतो या टाईपचा तुम्हाला ग्राफ दिसला आणि ह्या टाईपचा आपल्याला एक ग्राफ सुद्धा माहिती आहे आपल्याला, कुठला, साइन एक्सचा ग्राफ. म्हणजे जर तुम्हाला भेटला इथे y इज इक्वल टू साइन एक्स, ह्याचा ग्राफ घ्यायचा आहे. समजा मी असंच म्हणतो, x ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे -π/2 आणि y ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे इथं π/2. बरं आहे, इथं हे 90लाच होतात बरोबर आहेत ना, हे -π/2 ला असेल आणि इकडे π/2 च्या ठिकाणी असेल. मग आता जर बघायला गेला, तुम्ही जर डायरेक्ट काय केला रे, मला लोअर लिमिट माहिती आहे, अप्पर लिमिट माहिती आहे, जर तुम्ही जर डायरेक्ट इथे सॉल्व्ह करायला गेला ना, आन्सर 0 भेटेल. आन्सर 0 भेटतं. याला आणि याला एकमेकाला कॅन्सल आउट होतात. याची व्हॅल्यू -1 येते, याची व्हॅल्यू +1 येते, एकमेकाला कॅन्सल आउट होतील.
एरिया, तुम्ही एरिया फाइंड आउट करता, एरिया तर 0 येणारच नाही पॉसिबल, कारण की इथे जर काही जण लिहितात ते 0 सुद्धा, तुम्हाला एरिया इथे दिसतोय आणि 0 लिहितायत काही जण. असं नाही झालं पाहिजे. एरिया दिसतो तर एरिया काहीतरी भेटणार आहे. मग ह्याच्यासाठी काय केलं जातं, एक मी म्हणजे सगळ्यांचा एक चुका होतात म्हणून मी एक माइंडमध्ये काय ठेवलंय किंवा सगळ्यांना सांगतोय काय मी, की फर्स्ट क्वाड्रंट सोडून कुठेही जाऊ दे. फर्स्ट क्वाड्रंट सोडून कुठेही जाऊ दे, तुम्हाला नेहमी, मी काय म्हणतोय, फर्स्ट क्वाड्रंट सोडून कुठेही जाऊ दे, तुम्हाला ज्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही जाताय ना त्या क्वाड्रंटचा एरिया वेगळा काढायचा आणि त्याला मॉड टाकायचा. मग आता समजा हा गेलाय तुम्हाला थर्ड क्वाड्रंटमध्ये गेला, तर याचा एरिया सेपरेट फाइंड आउट करा आणि त्याला मॉड टाका. मी इथं केलेलंच आहे बघा. -a to 0 म्हणजे -a पासून मी 0 पर्यंत याचा एरिया जो आहे थर्ड क्वाड्रंट मधलाच मी इथं घेणार आहे. त्याचं काय असेल ते मी त्याला मॉड दिलेलं आहे. निगेटिव्ह साईडला की मॉड घ्यायचं हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता मी म्हणतो की फर्स्ट क्वाड्रंट मधून दुसरीकडे कुठेही जात असेल तर त्याचा तुम्ही एरिया सेपरेट फाइंड आउट करा, तुम्हाला इझिली भेटून जाईल आणि चुकणार सुद्धा नाही. त्याला मॉड टाकत चला, कारण त्याचा आन्सर जर तुमचा इथं कुठेतरी आला निगेटिव्ह आली, मग आता एरिया निगेटिव्ह नसतो आपला, तो ऑलवेज पॉझिटिव्ह झाला पाहिजे, असं एक माइंडमध्ये राहू दे. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट आपण जाऊ. नेक्स्ट अजून एक कंडिशन असते ह्याच्यामध्ये, 2 कर्व दिलेत आणि कर्व मध्ये परत आणि एक कर्व आहे. म्हणजे आता इथे बघा, एरिया अंडर दी कर्व एफ ऑफ एक्स, परंतु मला कोणाच्या मागचा खालचा नको आहे, तो एरिया अंडर द जी ऑफ एक्स जो आहे ना एरिया, तो मला इथे नको आहे. तर ह्यातून मायनस करा जर दोघांची सबट्रॅक्शन. बघा ना, हा वरचा कोण आहे रे इथे, बघा वरचा आपल्याकडे इथून हा जर मी टोटल घ्यायला गेलो तर हा सगळा आला एफ ऑफ एक्सच्या अंडर, हा एफ ऑफ एक्सच्या अंडर आला ना, सगळाच आला इथे, हा एफ ऑफ एक्सच्या अंडर आला सगळा. मग आता मला काय करायचं, त्याच्या खालचा जो पार्ट आहे इथून इकडे हा नको आहे. म्हणजे मला काय कोणाच्या नको आहे रे, खालचा जी ऑफ एक्सच्या खालचा जो पार्ट आहे तो नको आहे. तर तुम्ही काय करू शकता, दोघांची इथे सबट्रॅक्शन, दोघांसाठी लिमिट तर सेमच आहेत बघा, A to B. माझं इथं आपल्याला दोघांची काय करायची इथे सबट्रॅक्शन. अप्पर पार्ट मायनस लोअर पार्ट, तुम्ही असं लक्षात ठेवलं चालेल. अप्पर पार्ट मायनस लोअर पार्ट किंवा अप्पर कर मायनस लोअर कर, लिमिट तर इथं सगळे सेम असणार आहेत. आणि याची कन्सेप्ट आहे तुम्ही पॅराबोलामध्ये यूज होणार आहे, भरपूर ठिकाणी होणार आहे. माझं पॅराबोलाचे सम्स खूप आहेत तिथे होणार आहे. तर तिथे गेल्यानंतर आपण एक प्रॉपर बघूया आणि त्यासाठी शॉर्टकट सुद्धा काही आहेत जे सीईटी आणि JEE साठी लागतील, तर ते आपण त्याच वेळी बघू काय असेल ते सम सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर HSC साठी लागणारा हा तुमचा सगळा जो पार्ट होता या टॉपिकचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, तर व्यवस्थित बघा, कुठेही कन्सेप्टमध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचं एकदा डिस्कशन घेऊन टाकू. ओके, चला.